आता हे कसं ने ही काय प्रकार आहे? हा हे काय? पझल पझल हे असं स्पायडरमॅन हे असं हे बघ असे पझल्स आहेत. किती पझल्स आहे तयार करायचे. एक एक तयार करायचं काढून. ती ड्रेस किती घाण केला शरयू. खेळतेस का खेळतेस का. चला तर मग शरीर इथं तिचं खेळण्यात बिझी होऊन गेली होती आणि मी पण म्हणलं ना की माझी घरातली काही कामं होती ना ती पण आवरून घ्यावी. तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की माझं दूध खराब झालं होतं कारण मी ते गरम करायचं विसरले आणि तोच व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करत आहे. तर म्हटलं त्याचं पनीर करून घ्यावं. त्यात थोडंसं अजून गरम करून ना छान असं लिंबू पिळून घेतला आणि हे पनीर मेकर आहे ना त्यामुळे खरंच खूप इझी पडतं. तुम्हाला जर या पनीर मेकरची लिंक पाहिजे असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं ना ह्या पनीर मेकरला साईडला असे छोटे छोटे होल आहेत ना त्यामुळे त्यातलं पाणी ना ते खाली स्ट्रेन होऊन जातं. त्यामुळे ना असं छान बॉक्स टाईप असं पनीर होतं. आता तुम्ही तर बघताच की बाहेर किती भेसळयुक्त ते पनीर मिळतं. त्यापेक्षा ना मी प्रेफर करते की घरीच पनीर बनवावं आणि घरचं जेवढं हेल्दी होईल ना तेवढी खाता यावं. म्हणजे शर्वीला पण आम्ही जास्त करून तेच ट्राय करतो. तर इथं ना सगळं पनीर ना ते ह्याच्यामध्ये स्ट्रेनरमध्ये म्हणजे पनीर मेकरमध्ये काढून घेतलं आहे आणि साईडने तुम्ही बघू शकता हे असं पाणी खाली स्ट्रेन होत आहे आणि त्याच्यावरती ना आपण घट्ट असं वरतून काहीतरी ठेवायचं म्हणजे जे राहिलं उरलेलं पाणी आहे ना ते पण निघून जाईल आणि 3-4 तासात ना छान असं बाहेरपेक्षा भारी आपलं होममेड आणि हायजीन मेंटेन करून ठेवलेलं ना पनीर तयार होऊन जातं. आता मी ना ह्याची काहीतरी रेसिपी बनवेन. म्हणजे शर्वीला तर खूप जास्त आवडतं पनीर. म्हणजे तिला पनीरची भाजी पनीर पराठा आणि शर्वीचे पप्पा तर फक्त फ्राय करूनच खाते त्यामुळं तेवढं म्हणजे एवढं पण झालं नाही पनीर पण भाजी होईल मला वाटतं त्याची. नंतर घरातलं सगळं काम आवरून ना मग स्किन केअर करून घ्यावं म्हणलं. म्हणजे मी तर आता ठरवलं आहे आता म्हणजे मी 1-1.5 महिना झालं कंटिन्यू स्किन केअर करत आहे. कारण आपली स्किन एवढी खराब होते ना म्हणजे धूळ आपलं कंटिन्यू गॅससमोर उभं राहणं ते त्याचा तेलाचा चिकटपणा ते सगळं आपल्या चेहऱ्यावर येऊन बसतो. त्यामुळे मी दररोज रात्री झोपण्याच्या आधी फेसवॉश करते. मग मला कितीही कंटाळा आलेला असू दे कितीही काम असू दे मी फेसवॉश करतेच करते. आणि फेसवॉश झाला ना मी ना थंडीमध्ये जे बोरोलिन असतं ना ते यूज करायची. ती खरंच खूप छान क्रीम होती. आणि आता थंडी नाही त्यामुळे मी ना आता ही विटॅमिन सीचं सिरम आणलं आहे कारण चेहऱ्यावर जरा असं डार्क स्पॉट वगैरे झाले होते तर मला ते पण कमी होतील. आणि म्हणजे मला ह्याचा थोडाफार तर रिझल्ट दिसतोय. जेव्हा चांगला रिझल्ट येईल ना त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल की हे सिरम ना मिनिमलिस्टचं तुम्ही नक्की घ्या. म्हणजे छान आहे तरी पण मला पाहिजे असा म्हणजे लवकर पण फरक पडत नाही सिरमनं. त्याला कंटिन्यू 1-2 वर्ष यूज केला ना तरच फरक पडतो. पण आपण ना आठवड्यातून 1-2 वेळा असं होममेड फेस पॅक किंवा बाहेरून आणून फेस पॅक पण लावला पाहिजे. पण मला वाटतं ना घरचं जे होममेड फेस पॅक करतो ना त्याने जास्त फरक पडतो असं वाटतं मला. म्हणजे माझी मम्मी आहे ना ती मला सांगत असते की तू दही बेसन लावत जा हे लावत जा ते लावत जा. म्हणजे ते असे भरपूर ना होममेड असं ट्राय करत असते त्यामुळे तिला बरंचसं माहिती आहे. तर इथं ना माझं छान असं स्किन केअर करून झालेलं आहे. आणि शर्वीचं ना तिचं साईडला असं खेळणं सुरू होतं आणि ती ना असं पेपरचं तिनं काहीतरी असं तयार केलंय ना रबर लावून. ध्रुवी दीदीकडून शिकली. ओके हा वारं घालून दाखव. तुला घाल ग तुला घाल. तसं ना असं घालायचं असतं तसं नाही ग असं. चला तर मग हिचं काही खेळणं संपत नाही. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.